गेल्या 15 दिवसामध्ये आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शिवसेनेच्या तिन्ही उमेदवारांना चांगला असा भरघोस प्रतिसाद आहे आणि आजचा शेवटचा दिवस असल्या कारणाने आम्ही बाईक रॅलीचं आयोजन केलं आहे आणि या पूर्ण मतदारसंघामध्ये बाईक रॅलीचं आयोजन करून चांगला असा प्रतिसाद आहे। आता तुम्ही बघता की या बाईक रॅलीमध्ये 3000 शिवसैनिकांची बाईक रॅली आहे आणि जनतेने ही निवडणूक खांद्यावर घेतलेली आहे, कारण एका बाजूला घराणेशाही आणि सत्ता केंद्र असताना पेजारीमध्ये आज इथं शिवसेनेने मोठं आव्हान उभं केलेलं आहे आणि पूर्ण जनतेचा या विभागातून जनतेने ही निवडणूक स्वतःच्या खांद्यावर घेतलेली आहे आणि या मतदारसंघामध्ये तिन्ही शिवसेनेच्या धनुष्यबाणावर भरघोस मताने निवडून येतील यातील मात्र शंका नाही। मतदारांचा प्रतिसाद तर तुम्ही माझ्या पाठी बघत असाल। आज हजारो बाईक माझ्या पाठी, युवक सगळे माझ्या पाठीशी उभे आहेत, त्याच्यामुळे मला कसलीच घाबरायची चिंता वाटत नाहीये। आणि इकडचे जे सत्ताधारी होते कित्येक वर्ष, ते निवडून यायचं आणि गायब व्हायचं हा त्यांचा धंदा होता, त्याच्यामुळे त्यांना लोकांनी कधीच नाकारलेलं आहे आणि या नवीन चेहऱ्याला म्हणजे सौ रसिका राजाकेणी या चेहऱ्याला लोकांनी चांगली पसंती दिलेली आहे। जे इतक्या वर्ष सत्ताधारी इथे होते त्यांनी मला तर वाटतं शून्य प्रकारची कामं इथे केलेली आहेत आणि त्यांना असं वाटायचं सत्ताधाऱ्यांना की आपण जरी कामं केली नाहीत तरी आपल्याला निवडून देतात, हा त्यांचा भ्रम आता या निवडणुकीला दूर होणार आहे। आणि नक्कीच यावेळेला येणाऱ्या 7 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर मोठ्या प्रमाणात मतदान होऊन मोठ्या मताधिक्याने मी निवडून येणार आहे असं मला नक्कीच वाटते।